नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो. कोलास प्रोडक्शन हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एका कथेला सुरुवात करतो. एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एक सौदागर नावाचा मुलगा राहत होता. तो 10वीला होता आणि तो 10वीच्या वर्गात शिकत होता आणि तो सध्या वर्गामध्ये बसलेला होता. तो वर्गामध्ये इकडे तिकडे पाहत होता. तेव्हा गुरुजीचं लक्ष त्या सौदागरकडे गेले. तेव्हा गुरुजी त्याला विचारू लागले, सौदागर, तुझे लक्ष वर्गात नाही, तू कुठे पाहतोस? तेव्हा सौदागर दचकला आणि गुरुजीकडे पाहून म्हणाला, गुरुजी, मी कुठंच नाही पाहत, मी फक्त तुमच्याकडं पाहतोय, तुमच्याकडं लक्ष देतोय. नीट लक्ष दे, मी शिकवतोय वर्गात आणि तुझं लक्ष खिडकीच्या बाहेर आहे, मला दिसतंय. नाही सर, मी तुमच्याकडंच पाहतोय, असा सौदागर सरांना म्हणू लागला. तेव्हा गावामध्ये त्या रोजी एक जत्रा भरलेली होती. दरवर्षीप्रमाणे त्या गावामध्ये परंपरा होती. त्या परंपरेनुसार त्या गावामध्ये त्या दिवशी जत्रा भरलेली होती. तेव्हा त्या सौदागरचं मन त्या जत्रेकडं जायचं होतं. त्याचा ओढा त्या जत्रेकडं होता, त्यामुळे वर्गात त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो सतत खिडकीच्या बाहेर पाहत होता. कोण जातंय, कोण येतंय, त्याला बेचैन होत होतं. तोही जत्रेला जावे असं त्याला सतत वाटत होतं. परंतु वर्गात सर शिकवत असल्यामुळे त्याला बाहेर जाता येत नव्हते आणि शाळेला काही सुट्टी नसल्यामुळे तो वर्गात बसून होता. परंतु त्याला जत्रेला जायचं होतं. तेव्हा वर्गातला तास, गुरुजींचा तास संपला. गुरुजी बाहेर गेले. वर्गात गोंधळ चालू झाला. तेव्हा सौदागर पटापटा आपलं दप्तर आवरून तो बॅग पाठीला अडकून बाहेर पडला. शाळेच्या वर्गाच्या बाहेर पडला आणि तो रोडवरती आला आणि तो धावत सुटला. घराकडे धावत आला आणि घरात आल्यानंतर बॅग पलंगावरती टाकून दिला आणि शाळेचा ड्रेस काढून जीन्स पॅन्ट शर्ट घालून आरशासमोर थांबला. भांग वगैरे पाडून तो जत्रेच्या दिशेने धावू लागला. धावत धावत तो त्या जंगलाच्या जवळ आला. त्या डोंगराच्या जवळ आला. गावातले सर्व लोक त्या जंगलाच्या, त्या डोंगराच्या आजूबाजूला जमले होते. त्या डोंगरावरती एक मंदिर असल्यामुळे त्या मंदिराच्या त्या देवासाठी ती जत्रा दरवर्षी भरायची. त्यामुळे ह्या वर्षीही ती जत्रा भरलेली होती. तेव्हा सौदागर त्या डोंगराच्या पायथ्याला आला. अफाट गर्दी त्या ठिकाणी. गावातली जनता, गावातले लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. परगावचे लोक पण तिथं आलेले होते. हे सगळीकडं लहान थोर मंडळी, बुजुर्ग, महिला, तरुण महिला, तरुण मुलं, मुली सर्वजण त्या ठिकाणी त्या पायथ्याच्या, डोंगराच्या पायथ्याला खेळत होते, बागडत होते, बसत होते, मस्ती करत होते. कारण महाप्रसादाचा टाईम संध्याकाळी असल्यामुळे तो वेळ त्या निसर्गरम्य ठिकाणी सर्वजण घालवत होते. तेव्हा त्या गर्दीमध्ये सौदागरला एक सुंदर मुलगी दिसली आणि तो सौदागर त्याच ठिकाणी थांबला, टपकला, त्या मुलीकडे पाहू लागला. ती मुलगी इतकी सुंदर होती की सौदागरचं मन त्या मुलीवर गेलं. त्या सौदागरला ती मुलगी आवडू लागली. एवढ्या गर्दीमधून तीच मुलगी त्या सौदागरला आवडू लागली. तिचा मोहक चेहरा सौदागरच्या मनामध्ये बसू लागला. त्याचं लक्ष फक्त त्या मुलीकडेच, सौदागरचं लक्ष त्या मुलीकडेच जाऊ लागलं. तो वारंवार त्या मुलीला पाहू लागला. गर्दीतून वाट काढत काढत त्या मुलीकडे येऊ लागला. त्या ठिकाणी भयंकर गर्दी होती. अनेक गावचे लोक त्या जत्रेत जमल्यामुळे गर्दीचा अफाट सागर त्या ठिकाणी लोटलेला होता, आलेला होता. त्यामुळे सौदागरला त्या मुलीपर्यंत पोचता आले नाही. तो बावरा झाला, इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्या ठिकाणी गावातले सौदागरचे मित्र तिच्याजवळ आले आणि त्याला म्हणू लागले, सौदागर,
चल आपण वरती मंदिराकडे जाऊ आणि तिथं जाऊन आपण नारळ फोडून येऊया, पाया पडू येऊया. तेव्हा तो सौदागर त्या मुलीकडे पाहतच त्या मित्रासोबत हळूहळू ते डोंगराचे पायऱ्या चढू लागला. तरी पण मागे वळून त्या मुलीकडे पाहू लागला. त्या मुलीचा चेहरा त्या सौदागरच्या मनामध्ये इतका भरला होता की तो पुढे पाहतच नव्हता. तो मागे पाहू लागला. एक वेळेस पुढे, एक वेळेस मागे. काही मुलं पुढे जात होती. सौदागर मुलांच्या मागे मागे जात होता. तो पाहत जात होता. तेव्हा अचानक ती मुलगी त्या गर्दीत गायब झाली. सौदागरला काय दिसत नव्हती. तो कावराबावरा झाला. इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा परत एक वेळेस त्या मित्राने हाक मारला, सौदागर लवकर चल, आपल्याला वेळ होत आहे. तेव्हा सौदागर मागे पाहत पाहत पुढे जाऊ लागला. ठेसकाळून त्या पायऱ्यावरती पडला. तेव्हा मित्र त्याला उठवू लागले. अरे तुला काय झालं अचानक? तू सरळ पुढं बघून चल ना वरती. तेव्हा सौदागरचं मन काय पुढं नव्हतंच. तो मागच वळून पाहत होता. मुलगी नाहीशी झाली. मुलगी दिसतच नव्हती. तेव्हा सौदागर कसाबसा वरी आला, मंदिराजवळ आला. त्याचं मन लागत नव्हतं. वरतून डोंगरावरून त्या मंदिराच्या ठिकाणून खाली पाहू लागला. सगळीकडे इकडे तिकडे जंगल होतं. त्यामुळे खालचं त्याला काही दिसत नव्हतं. पायथ्याशीच खाली डोंगराच्या मैदान असल्यामुळे त्या ठिकाणी बुजुर्ग लोक, सगळे गावचे लोक जमलेले असल्यामुळे वरतून तेवढं काही दिसत नव्हतं. तेव्हा त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केला. सौदागरनी देवाच्या पाया पडला आणि म्हणू लागला, देवा परत मला ती मुलगी एक वेळेस दिसू दे. एवढी मोहक सुंदर मुलगी त्या ठिकाणी सौदागरला दिसली होती. आणि आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला ही कथा मी सांगणार आहे. खूपच सुंदर कथा आहे. ही कथा जरूर तुम्ही ऐका. धन्यवाद मित्रांनो.